गणित दिलेलं बघा. एका व्यक्तीने पूर्वेकडून पश्चिमेकडे 12 किलोमीटर चालले. नंतर त्याने दक्षिणेकडे 10 किलोमीटर चालले. त्याने उत्तरेकडे 5 किलोमीटर चालले. त्याच्या सुरुवातीपासून सध्याचे स्थान किती किलोमीटर दूर आहे असा प्रश्न दिलेला आहे. तर बघा, अशा प्रकारचं गणित आलं तर सर्वप्रथम बघा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण जे काही माहिती असेल ते पहिले लिहून घ्या. उत्तर दक्षिण, उजव्या हाताला उत्तर वरती आलं तर उजव्या हाताला बघा पूर्व दिशा असते. आणि आपण महाराष्ट्रात राहतो म्हणजे पश्चिम दिशा, म्हणजे जिथं मुंबई वगैरे आहे तर तो पश्चिम अरबी समुद्र वगैरे तो पश्चिमेला येतो. ठीक आहे, हे झालं बेसिक गोष्टी. मग आता काय, त्यानं पूर्वेकडून पश्चिमेकडे आला म्हणजे इथे कुठेतरी त्याचं घर आहे असं समजा. इथे कुठेतरी त्याचं घर आहे आणि तो पश्चिमेकडे गेलाय. ठीक आहे, पश्चिमेकडे आला. किती किलोमीटर? तर 12 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर त्याने काय केलं, 10 किलोमीटर दक्षिणेकडे गेला. 10 किलोमीटर दक्षिणेकडे गेला तो. ठीक आहे, इथे गेला 10 किलोमीटर दक्षिणेकडे. आणि त्याच्यानंतर त्याने उत्तरेकडे 5 किलोमीटर चालले. आता दक्षिण म्हणजे खालच्या साईडला गेला तो, पण परत काय करतोय तो, आता उत्तरेकडे जातोय 5 किलोमीटर म्हणजे वरच्या साईडला गेला, म्हणजे इथून 5 किलोमीटर वापस गेला तो. मग आता इथून इथपर्यंतचं अंतर किती आहे, तर 5 किलोमीटर आहे. आणि काय विचारलेलं आहे की त्याची सुरुवात, म्हणजे तो आता इथे आहे बघा, सध्याच्या घडीला तो दक्षिणेकडून उत्तरेकडे गेला, तो इथे आहे. त्याच्या सुरुवातीपासून म्हणजे इथले अंतर सांगायचं आहे. म्हणजे हा जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर हा काय होत आहे, एक पायथागोरसचा थेरम तयार होत आहे. इथे हा 12 होत आहे, इथे 5 होत आहे आणि तुम्हाला कर्णाची बाजू काढायची आहे. ठीक आहे, कर्णाची बाजू काढायची आहे एक्स. जर तुम्हाला ह्याचं ट्रिपलेट माहिती असेल तर 5, 12, 13 हे ट्रिपलेट आहेत. 5, 12, 13. जर तुम्हाला ट्रिपलेट माहिती नसतील तर तुम्ही काय करू शकता, ह्याला एक फॉर्म्युला आहे, कर्णाचा वर्ग बरोबर असतं बाजूचा वर्ग. म्हणजे एक बाजू जर ए वर्ग असेल तर दुसरी बाजू बी वर्ग असेल. या दोघांच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्ग एवढी आली पाहिजे. मग ए वर्ग कोणताही पकडा, 5चा वर्ग किती होतो, तर 5चा वर्ग प्लस 12चा वर्ग. 5चा वर्ग किती होतो, 25, प्लस 12चा वर्ग येतो 144. यांची बेरीज केली 169 येतात. हा झाला कर्णाचा वर्ग. मग फक्त कर्ण काढायचा असेल, कर्णाचा वर्ग बरोबर 169, मग फक्त कर्ण काढायचं असेल मला, तर दोन्ही बाजूला वर्गमूळ केला तर हा सुद्धा वर्गमूळ होईल. म्हणजे ह्याच्यातला वर्ग निघून जाईल तर इथे वर्गमूळ होईल. मग कर्ण किती येणार आहे, 13. ठीक आहे, मग तुम्हाला तेच विचारलेलं आहे की इथून इथपर्यंतचं अंतर, सुरुवातीपासूनचं इथपर्यंतचं अंतर किती आहे, तर कर्ण बरोबर येणार आहे 13. म्हणजे ते अंतर असेल 13 किलोमीटर. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयांमध्ये इथे मंथली अनलिमिटेड मेंबरशिप चालू केलेली आहे. त्यामध्ये तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता, काही लिमिट नाही आहे. तर ह्या मेंबरशिपमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपले व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.